काल अचानक आलेल्या पावसामुळं असा पाऊस भयंकर होता की समजा अतिवृष्टी पडली, महाअतिवृष्टी। तर ते रात्री 2 वाजता आपण ह्या बॅरेजचे गेट ओपन झालेले आहेत। अंदाजे 90,000 ते 1 लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे आणि प्रशासनाच्या वतीने तलाठी साहेब, मिसाळ तलाठी साहेब, ग्रामसेवक, पोलीस पाटील असतील गावचे, यांनी सतर्कतेचा इशारा दिला। गावात पाहणी केली। बऱ्याच शेतकऱ्याच्या मोटरा पण वाहून गेलेल्या आहेत। काही शेतकऱ्याच्या सरक्याने, कापसाने, ऊसाने पाणी आहे आणि अनेक बऱ्याच लोकांच्या भरपूर नुकसानी झालेल्या आहेत। शेतकऱ्यांचे जे मोटर वाहून गेल्या, तर अंदाजे एका शेतकऱ्याचं किती नुकसान झालं? अंदाजे 30 ते 40 हजाराच्या एका शेतकऱ्याचं नुकसान झालेले। मोटर, वायर, पेटी असेल, पाईप असेल, हे अनेक म्हणजे जवळपास 25 लोकांच्या मोटर वाहून गेलेले। त्याच्या अगोदर काही काढून घेण्याचं असं हे काही नाही, अचानक आलेल्या पावसामुळे काही समजा ते देत नाही, काढून घेण्याचा काही विषयच नव्हता। रात्री अचानक पाऊस सुरू झाला, परवा दिवशी रात्री, आणि काल दिवसभर सुरूच राहिला ना, रात्री पुन्हा अचानक जास्तच पाऊस पडला। प्रशासनाच्या स्तरावर त्यांनी पंचनामे करून काय जी मदत करता येईल शेतकऱ्यांना त्यांनी आर्थिक मदत करावी, एवढी इच्छा होती। आता अंदाजे शेतकऱ्याचं, प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणलं एक मोटर, म्हणलं सगळ्या 7च्या मोटर आहेत, 7च्या पुढच्या मोटर आहेत, काही पाईप आहेत, वायर आहेत, स्टार्टर आहेत, आणि जवळपास अचानक पाणी आल्यामुळं कोणीच मोटर काढण्याचे प्रयत्न केले नव्हते, काढल्या नव्हत्या। तर अंदाजे 40, 45 किंवा 50 हजारापर्यंत काही शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं। तसा अंदाज 50च्या पुढे जाऊ शकतो काही शेतकऱ्याचा। आणि मोटर काढले बी असते, पण पाऊसच नव्हता आणि पाऊस नाही, आपल्याला पाणी द्यावं लागेल, त्या हिशोबाने कोणी मोटर काढण्याचा प्रयत्न केला नाही। अचानक पूरच आला आणि त्या मोटरचं नुकसान झालं। शेतीमालाचं काही नुकसान? शेतीमालाचं भरपूर नुकसान झालं। आता बऱ्याच जागेवर पाहिलं, शेतामध्ये, ऊसामध्ये पाणी, सोयाबीन मध्ये पाणी, म्हणजे पाऊसच एवढा आला की 10-15 वर्षात कधी एवढा पाऊस पाहिला नाही। रोज पाऊस पडतो, भरपूर पाणी। आता खडकी नाल्यावरून आम्ही बघितलं, जाऊन स्वतः बऱ्याच शेतामध्ये पाणी गेलेलं आहे। बाहेर आपलं भद्रायणी नदी मोठी, तिथं पण खूप पाणी आलेलं आहे, नुकसान भरपूर झालं शेतकरी। नाही, आता जे काही घडले समजा तो प्रकार त्यांना कळू, तलाठी साहेब आलेले, त्यांनी पाणी केली, पाहिली, आणि होईल त्या परीने समजा शासनापर्यंत कळवायची, समजा जे आहे ती परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करू। आपण बंधाऱ्याला भेट दिली आणि इथं आल्यानंतर तुमच्याही निदर्शनास आलं की शेतकऱ्याच्या मोटरा एकाच ठिकाणच्या 25-30 गेले, तर सर्व ठिकाणचं बरंच नुकसान झालं। तुम्ही जे पाहिलंय तर त्याच्याबद्दल आपण आता रात्री झालेल्या पावसामुळे जेव्हा बंधाऱ्यावर हजर झालो, तर आपण इथं पाहिलं की बंधाऱ्याच्या जवळ 12 गेट ओपन केलेत आणि अंदाजे 90,000 ते 1 लाख क्युसेक पाणीचा विसर्ग चालू आहे। तर इथं गावामध्ये भेट दिल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या ज्या नदीमध्ये टाकल्या मोटर आहेत, वायर आहे, पाईप, हे या पाण्याच्या पुरामुळे वाहून गेलेलं आहे। तर त्याचे आपण सहज पंचनामे करून वर शासनाला कळू आणि काय शासन निर्णय तिथे पुढे त्या पद्धती पाहू आपण। घराच्या ज्यांचे घरात नसाल त्यांचं सुद्धा पाहणी करू आपण, ज्यांचे हो, वर पंचनामे करून वर आपण कळू त्यांना गावामध्ये काय कोणाचं किती नुकसान झालंय, कोणाचं काय ते, आणि इथून पुढे सतर्क राहण्याचा इशारा सर्व गावकऱ्यांना, नदीकाठच्या गावातील लोकांना, किंवा जे खाल्या स्तरावर राहतं पाणी शिरत असलेल्या लोकांनी लवकर आपलं बाहेर सुरक्षित ठिकाणी हलवावं, एवढी सूचना त्यांना देण्यात येईल। झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी। सकारात्मक विचार मंच चॅनल, जालना। धन्यवाद।